हॅलो फ्रेंड्स. तर आज आपला टॉपिक असणार आहे, आपल्याला राशन किती मिळते तर ते स्मार्टफोनवरून कसे चेक करायचे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, तर प्रत्येकाला किती राशन मिळते तर ते आपण घरबसल्या मोबाईलवरून चेक करू शकतो. तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता, शेती संबंधित व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल. तर चला येऊया, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, तुम्हाला राशन धान्य किती मिळते. तर बघा, राशन कार्डवरती प्रत्येक राशन कार्ड धारकाला धान्य दिले जाते, परंतु ऑनलाईन राशन कार्डवरती आपल्याला किती धान्य मिळाले पाहिजे हे प्रत्येकाला माहिती नसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला किती धान्य मिळते ते या व्हिडिओमध्ये चेक करणार आहे. तर तुम्ही घर बसल्यासुद्धा तुमच्या स्मार्टफोनवरून चेक करू शकता. तर बघा, राशन कार्ड ऑनलाईन महाराष्ट्र. आपली राशन कार्डवरील आणि ऑनलाईन राशन कार्डवरील नावे सर्व आहेत का हे आपण चेक केले पाहिजे. तुम्ही ऑनलाईन तुमचे राशन कार्डमध्ये नाव आहे काय ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. राशन कार्डवरती किती धान्य शासनाकडून दिले जाते आणि आपल्याला किती मिळते हे आपण मोबाईलवरून चेक करू शकता. म्हणजे शासनाकडून तुम्हाला किती धान्य मिळते, किती दराने मिळते, प्रति व्यक्ती किती धान्य मिळते याची सुद्धा माहिती मोबाईलवरून तुम्ही चेक करू शकता. तर बघा, तुमच्या ऑनलाईनमध्ये नाव आहे का राशन कार्डमध्ये, तुम्हाला धान्य किती मिळते, शासनाकडून तुमच्यासाठी धान्य किती येते, तर परिपूर्ण माहिती तुम्ही या आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर व्हिडिओचा लाभ घेण्याकरिता व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल, जेणेकरून तुम्हाला याचा लाभ होईल. तर बघा, राशन धान्य किती मिळते पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा. बघा, धान्य किती मिळते, राशन कार्ड ऑनलाईन महाराष्ट्र पाहण्यासाठी आपल्याला राशन कार्डवरती 12 अंकी नंबर दिलेला असतो, तो नंबर असणे गरजेचे आहे. राशन कार्डवरती 12 अंकी नंबर नसेल तर आपण आधार कार्डवरून सुद्धा 12 अंकी नंबर काढू शकतो. तर बघा, सर्वप्रथम मोबाईलमध्ये राशन कार्ड मेरा राशन हे ॲप घ्यावे. हे सुरू करानंतर मोबाईलचे लोकेशन सुरू करावे. तुमच्याकडे राशन कार्ड नंबर नसेल तर आपण आधार सेटिंग डिटेल्स हा पर्याय निवडा. राशन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर हे दोन पर्याय दिसतील, त्यामधून राशन कार्ड आधार कार्ड नंबरवर क्लिक करा. आधार कार्ड नंबर टाकून घ्या. सबमिटवरती क्लिक करा. नंतर तुम्हाला लगेच तुमचे राज्य, जिल्हा, योजनेचे नाव, राशन कार्ड नंबर हे दिसेल. तेथून आपला राशन कार्ड नंबर घ्यावा. खालील दिलेल्या साईडवरती हा नंबर टाकायचा. तर बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देऊन देईल, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. तर लिंकला तुम्हाला ओपन करायचे आहे. चौकोनात आपला राशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सबमिट बटन यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुम्हाला या महिन्याला किती राशन धान्य मिळाले या माहितीचं तुम्हाला परिपूर्ण इथून संपूर्ण माहिती मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला प्रति महिना किती धान्य मिळते, तसेच मोफत धान्य किती मिळते याची माहिती पाहायला मिळणार आहे. तर परिपूर्ण तुम्हाला व्हिडिओला फॉलो करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे. तर तुमचा राशन कार्ड नंबरसुद्धा तुम्हाला माहिती नसेल तर आधार कार्डवरून कसे डाउनलोड करायचे ते सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला आणि चॅनलला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल. तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.